सेमीफायनल मधला रोहित ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू वेगवान चेंडू बॅटला लागल्यानंतर थोडासा चेंडू चेहऱ्यावरती येऊन लागला. तिकडे रोहित याच्या वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार झाला होता आझाद वली. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. तिकडे रोहितच्या चेहऱ्यात थोडीशी दुखापत नक्की जाणवली, कारण ज्या प्रकारे चेंडू वेगाने हाताळला होता. आपण अक्षय याच्या शरीरावरती आपण टी शर्ट जे पाहतोय, जो प्रत्येक दिवशी आपण एका खेळाडूला दिलेला आहे त्याच्या बेस्ट खेळीसाठी. सन्माननीय लहू माळी यांच्याकडून ते टी शर्ट्स आपल्याला स्पॉन्सर झाले होते. ते बघा खूप चांगले चेंडू इथे हाताळला गेलाय. 1 फॉर दी ओव्हरचा हा इथे इशारा दिला गेलाय. सन्माननीय अनिलजी ठाकरे साहेबांकडनं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा इथे देखील वेगवान चेंडू होता. वेगाने हा चेंडू बॅटवरती येऊन लागलेला आहे. शॉट कम्प्लीटच झाला नव्हता. आपण पाहतोय अक्षय याचा एक धाव इथे आलेली आहे. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. आपण ही पहिली सेमीफायनल इथे पाहतोय. दुसरा सेमीफायनल जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा असा पाहायला मिळणार आहे. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. बघा आझाद वल्वी नागले एक्सप्रेस आता वेगावरती नियंत्रण आहे आणि वेगावरती स्वार झालेला आहे. बघा कशा प्रकारे चेंडू टाकलाय. राईटा मोद विकेटचा मारा करत असताना वेगवान चेंडू, चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन सरळ महेश परेड यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलेला आहे. डॉट बॉल. चेंडू टाकून झालेत 4, धावा लागल्यात 2. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. इथे बघा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र मिसफील्ड झालाय. चेंडू सीमारेषा जवळ तिकडे फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. बघा थोडासा मिसफील्ड झाला, मात्र चांगला पुन्हा एकदा बॅकअप दिला गेला. बघा एकाच फ्रेममध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. एका बाजूने आपण नितीन राऊत यांना बघितलं, तर एका बाजूने अक्षय ज्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना टी शर्ट्स दिलं होतं. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की पहिला दिवस जो होता तो बेस्ट क्वालिफाय साठी दिला गेला. त्यानंतर दुसरा दिवस बेस्ट बॅट्समन साठी दिला गेला. त्यानंतर तिसरा दिवस आपण जर बघितला तर जास्त विकेट साठी दिला होता. इथे बघा ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्नच केलेला नाहीये बघा, आणि अगदी हाताच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. 6 धावांकरता एक बिग शॉट येताना दिसतोय. षटकार अभिषेक आलेला आहे. अभिषेक आलेला आहे. अभिषेक चौधरी. पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत आणि हे दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिषेक आलाय. सलामीची जोडी अजूनही आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे. अक्षय आणि रोहित. वेगवान चेंडू, तेज तर्रार, सरळ हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता आपण पाहतोय तिकडे. आणि निर्धाव चेंडूने सुरुवात अभिषेक याने केली. बघा व्हाईट यॉर्कर, खूप चांगला चेंडू, अप्रतिम. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. 2च धावेवरती समाधान इथे मानावं लागतंय. या 2 धावांची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आपण पहिला सेमीफायनल इथे पाहतोय.
12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले 2. वेगवान चेंडू बघा, आणखीन एक तेज तर्रार. बघा अभिषेक हा गोलंदाज आपण पाहतोय वेगावरती, हा देखील स्वार झालाय. भन्नाट वेगाने हा चेंडू इथे टाकलाय. बघा अक्षय याची बॅट फिरण्या अगोदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन तिकडे विसावला गेला होता. पुढे सचल करण्याचा प्रयत्न, नितीन आलाय तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे मिळतील. बघा थोडासा मिसफील्ड झाला. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न, काय घडलंय काय बिघडलंय. फलंदाज बाद, नजरहटी दुर्घटना घटी. रोहित धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. थँक्यू विडीचे. बघा हा रनआउट दाखवला जातोय. भरपूर मागे राहिलाय रोहित तिकडे. अतिघाई संकटात नाही. म्हणतात ना अतिघाई संकटात नाही, आणि रोहित याला त्याची घाई संकटात घेऊन गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून दिले त्या षटकातील आतापर्यंत 4 धावांना बॅटर राहुल आलेला आहे. राहुल पाणेरा. बघा कट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. पंचांनी दाखवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. पुन्हा एकदा हा आपण रिप्ले पाहू शकता कशा प्रकारे चेंडू टाकलाय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवले. वाईड चेंडूची नोंद. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागलेत. रिव्ह्यू घेतलेला आहे इकडे. चला बघा इथे वाईट आहे की नाही यासाठी फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट चेंडूची नोंद होणार आहे. जो पंचांचा डिसिजन आहे तो नक्कीच अंतिम राहणार आहे. वाईट बॉल. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल जर पकडता तर तुमच्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वेगवान चेंडू मिस केलाय अक्षय जाधव याने. डॉट बॉल. खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. हा चेंडू देखील डॉट येतोय. चेंडू टाकून झाले 5. धावसंख्या झाली 15. शेवटचा एक बॉल बाकी आहे. आपण पाहतोय ओवी मानकर आणि जिनल माळी यांच्याकडून हे कॅश प्राइज जारी झालेला आहे. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल पकडता तर तुम्हाला 100 रुपये हे दिले जातील. इथे बघा बॅटची आतली कडा अगदी एस्टनच्या मागे हा चेंडू निघून गेला. हा चेंडू देखील निर्धाव आलेला. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 15 धावा. अभिषेक याचा अप्रतिम षटक. फक्त 5 धावा त्याने ते खर्च आपण पाहतो इथे केलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. चला जास्त वेळ खर्च करू नका. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
ऋषिकेश येतोय. ऋषिकेश परेड. फुलटॉस चेंडू. चेंडू बॅटचा एश घेतल्यानंतर सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. तर इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. कारण फुलटा चेंडू होता, कमरेच्या वरती आहे की खाली आहे हे बघितलं जाईल. तर फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नव्हता राहुल पांडेरा याला. पायावरती हा चेंडू येऊन आदळलाय. अपील झाले, जोरदार अपील झाली होती, मात्र अपील फेटाळून लावलेली आहे पंचांनी. मात्र खूप चांगला चेंडू सरळ अक्षयच्या पायावरती चेंडू येऊन आदळला होता. तर इम्पॅक्ट हा फार महत्वाचा ठरलाय. आपण पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू इथे टाकला होता. आणि बघा पाय लेग स्टिकच्या बाहेर होता, इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर आहे. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, तेच कारण पंचांनी अपील फेटाळून लावली आणि हा एक डॉट बॉल इथे आलेला आहे. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. अप ट्रॅकर चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. या चेंडूवरती किती धावा मिळतील? तर 2 धावा मिळतील, कारण चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. चला शतरक्षक यायचंय. चला शतरक्षक आपण यायचंय तिकडे. थोडासा पावलांमध्ये चुकतोय, आपण पाहतोय तिकडे. चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत 3. ब्लॉक हॉल मध्ये आहे चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं इकडे अक्षय याचा. थँक्यू. थँक्यू डीजे. बघा एक महत्वाचा गडी ते बाद झाले. नव्याने बॅटर समीर इन झालेला आहे. बॅटर समीर.
ऋषिकेश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खूप चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. नो बॉल इथे घोषित केलाय पंचांनी. भीमर चेंडू आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे आणि पाहता पाहता ही तिसरी धाव पूर्ण झालाय. चौथ्या धावेचा प्रयत्न झाला होता मात्र राहुल याने थांबवलाय. मात्र या 4 धावा मिळतील. 1+3 अशा 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. बघा जो जी धावसंख्या थांबली होती ती धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना दिसते. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा या 2 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय डोंगरीपाडा संघ. राहुल पाणेरा हा स्ट्राईक वरती आहे. त्याने एका चेंडूमध्ये एकच धाव बनवले आतापर्यंत. एकच चेंडू त्याला खेळायला मिळालाय आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे बघा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. इथे एक एक्स्ट्रा रन येताना दिसतंय म्हणजे फ्री हिटची संधी अजूनही असणार आहे राहुल पाणेरा याला. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. यानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. हा चेंडू पंच फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. बघा पंचांनी देखील माफी मागितली आहे. बघा लक्ष नसतं. या अगोदर एक वाईट देखील आला होता. लक्षात नसतं. बघा पंचांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल इथे येताना दिसते. पंच देखील थोडेसे कन्फ्यूज झाले होते. बघा नो होता. त्याच्यानंतर एक वाईट आला होता. तेच कारण पंचांच्या लक्षात राहिलं नव्हतं. इथे फुलटॉस चेंडू इथे मिडविकेटला चेंडू खेळून काढाय. क्षेत्ररक्षक तिकडे वेगाने धावत सुटलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न तर झालाय मात्र तिसरी धाव देखील पूर्ण होईल. बघा गचाल क्षेत्ररक्षण लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळालं. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. 27 27 धावा धावफलकावरती 28 धावांचं टार्गेट ठेवलंय. 18 बॉल मध्ये 28 धावा या आता जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. तर सन्माननीय पिंट्या दादांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. दुसरा सेमीफायनल आपल्या समोर येतोय. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. छापासा कॉल आणि काटा आलेला आहे. दादाने विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस इथे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपडा या संघाने जिंकलेला आहे. टॉस जिंकला निर्णय का असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण? कारण बॉलिंग चांगली चालू आहे. जो परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये संघाने दिला आहे काय म्हणशील? खूप चांगला दिलाय. फक्त फिल्डिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि आपण बघितलं की शेवट सामना शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच चालला होता. हृदयाचे ठोके वाढले होते. वाढले होते नक्कीच. बॅट्समन वरती विश्वास होता. हा होता नेहमी. शुभेच्छा असतील. सुनील टॉस गमावले. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे जिंकला असता बॅटिंग तुम्ही केली असते. बॅटिंग तुम्हाला मिळालेली आहे. 3 ओव्हरमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 35-40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे. टॉस
इथे अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघाने जिंकलेला आहे. अगोदर शतरक्षण करण्याचा निर्णय घेत आहे आणि बॅटिंग करण्यासाठी जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. ओ टू डीजे. त्यानंतर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिचे सज्ज आहेत दर्शनजी डबके डीडी. काय पाहिजे तुला नेमका, सांग काय पाहिजे तुला नेमका. झुमका 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 घेन पाहिजे मला झुमका, पोरा घेन पाहिजे मला झुमका, पोरा घेन पाहिजे मला झुमका. मी अंगाने दांडगी ना गोरी पानू पांडगी, तैसा हो हौसे ना बारी फुगू तवसे. आमचे गावातल्या लोटक करत गोठ, आमचे पायात पट्ट्या ना गल्ल्यात गाठ, मारत येऊ आम्ही ठुमका. झुमका 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 घेन पाहिजे मला झुमका, पोरा घेन पाहिजे मला झुमका, पोरा घेन पाहिजे मला झुमका. यस, थँक्यू डीजे. या संध्याकाळ सत्रामध्ये तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित माननीय श्री विजय शेठ पाटील चषक 2025-26 चा हा महासोहळा. या महासोहळ्यातील आपण पाहतोय अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिली सेमीफायनल पाहतोय आपण. प्रथम बॅटिंग करत असताना पाहतोय आपण डोंगरीपाडा संघाने 28 धावांचा टार्गेट सेट केलाय. 444 नागले संघासमोर. बघूया 28 धावा कशा पद्धतीने चेस होतात का डिफेंड. चल थोडंसं विद्युत पुरवठा आपण पाहिला खंडित झाला होता. पुन्हा एकदा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहूया. जे उशिराने युट्यूबला जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय सेमीफायनल नंबर 1 आहे. यातून एक संघ फायनलचं तिकीट इथून मिळवेल. 28 धावांचा टार्गेट सेट केलाय. एका ओव्हरमध्ये 15 धावा झाल्यात. नागले संघाच्या यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. गॅप मध्ये बॉलला घेऊन काढलाय. चेंडू चालला एका डप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दणदणीत चौकार. 4 धावा. गोट्याची सुतार साहेबांना मी विनंती करतोय त्यांनी कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि हेमंतजी पाटील साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. तर जिकडे स्क्वेअर लेग मध्ये ज्यांनी झेल घेतला होता त्या फिल्डरनी यायचा होता. मागच्या षटकामध्ये ज्यांनी झेल घेतला होता त्यांनी यायचं आहे. त्याच्यासाठी पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या कोणी फिल्डरनी झेल घेतला होता, प्रेक्षकांनी ज्यांनी झेल घेतला होता त्यांनी यायचं आहे. मातो या डावयष्टी सोडून जाणारा बॉल होता. वाईटचा इशारा अंपायरचा येतोय. तर 22 धावा स्कोर बोर्डवर लागल्या. तर 10 चेंडूमध्ये आता 6 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस ओमसाई 444 नागली संघ पाहिलं तर ड्रायव्हिंग सीट वरती आहे. अक्षय जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बघा कट करण्याचा प्रयत्न केला होता.
फक्त पुश करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण तो बॅट बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू होताना पाहतोय. हेमंत पाटील साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नो बॉल आलाय बघा, नो बॉल टाकलाय. विकेटच्या बाहेर हा चेंडू अक्षयने हाताळलाय. बघा आता पाहिलं तर आपल्याकडे धावा अगोदरच कमी आहेत डिफेंड करण्यासाठी, आणि आपण असे अवांतर चेंडू हाताळले तर आपल्या टीम पासून, आपल्या मॅच पासून पाहतो आपण थोडस लांब जाताना पाहतोय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीडचा बॉल असेल. नितीन राऊत साठी यावेळेस डोळे बंद करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो पण बॅटन बॉल संपर्क झाला, परंतु त्याच्या शरीरावरती चेंडू आदळला होता. एक सिंगल धाव येते लेगबायच्या रूपामध्ये. समीकरण पाहतोय आपण 8 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. इथून सुद्धा मॅच ऑन होऊ शकतो. जर 2 चेंडू डॉट आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा यावेळेस अक्षय जाधवने केलाय. रिप्ले पाहूया आपण. कोणताही रूम नाही नाहीये यावेळेस बॅटरला. समीकरण झालं 7 मध्ये 4. हा चेंडू निर्णायक असेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला सरळ खेळून काढलाय गॅप मध्ये. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या बॉलवर आलाय विजयी चौकार. 4 धावा आणि सामना इथे जिंकलाय आणि फायनलचं तिकीट मिळवलंय होम साइड 444 नागले संघाने. बघा लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला चांगला फटका गॅप मध्ये खेळून काढला. फिल्डर होते बघा, त्यांना पूर्ण हुलकावणी टाटा बाय बाय करत सरळ चेंडू सीमारेषा पार गेला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर आझाद वळवी, मॅन ऑफ द मॅच.